जशास तसे वागले की लोक लायकीत राहतात. तुम्ही चांगले आहात म्हणून लोक तुमचा आदर करतील असं तुम्हाला वाटत असेल ना, तर आजच मनामधून काढून टाका. ते तुमचा खरं तर वापर करतात आणि ज्या दिवशी तुम्ही जशास तसे वागायला लागता ना, त्याच दिवशी ते तुम्हाला खरे लोक ओळखायला लागतात. लोक तुमच्याशी वाईट वागतात कारण तुम्ही त्यांना तसं वागू देता ना. हो, कडू आहे पण सत्य आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचं कंट्रोल इतरांच्या हातात का देता? तुम्ही बदलले ना की त्यांचा ॲटिट्यूड बदलतो पहा. कधी असं तुम्हाला जाणवलंय का, कधी वाटलंय का की तुम्ही सगळ्यांसाठी उपयुक्त असता, तुम्ही सगळ्यांसोबत चांगले आहात, पण लोक काय करतात? लोक मात्र तुमच्यासाठी कधीच नसतात, कारण तुम्ही अजून जशास तसे वागायला शिकलेच नाही आहात. जास्तीत जास्त चांगुलपणा दाखवला ना की लोक तुमच्यावरच चढतात. लोक तुमचा गैरफायदा घेतात. चांगला आहे म्हणून आपण म्हणतो बऱ्याच, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, पण बरेचदा लोक चांगल्या वागणाऱ्यांचाच गैरफायदा घेतात. एकदा जशास तसे वागून तर पहा, लोक आपोआप लायकीत येतात. मी आधी खूप शांत होते, सगळं सहन करायचे. लोक काय करतील, लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसायचे. खरं तर ज्या दिवशी स्वतःला बदललं ना, त्या दिवशी मात्र लोक बदलले. तुम्ही चांगले राहिलात ना तर लोक तुमच्यावरच चढतात, पण ज्या दिवशी तुम्ही जशास तसे वागायला लागता ना, त्या दिवशीच लोक खरी तुमची ओळख ठेवतात, तुम्हाला खरं ओळखतात. सर्वात प्रथम मुद्दा म्हणजे जास्त चांगुलपणा. खरं तर जास्त चांगुलपणा ही कमजोरी समजली जाते. तुम्ही खूप चांगले राहिलात तर लोक त्याचा गैरफायदाही घेतात. तुमची नम्रता ही त्यांना स्वस्त वाटते, तुमची मदत त्यांना हक्कासारखी वाटते. ते तुमच्यावर अधिकार गाजवायला लागतात, कारण त्यांना खात्री असते की हा काहीही बोलणार नाही, हा नेहमीच माझ्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही त्यांच्या चुका हे दुर्लक्षित करता आणि ते त्यालाच तुमची सवय समजतात. हळूहळू तुमचं अस्तित्वच कमी होतं आणि ते तुमच्या लक्षातही येत नाही. तुमचा आवाज हरवतो आणि लोक तुम्हाला गृहीत धरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमत नाही तिथे चांगुलपणा दाखवणं खरं तर मूर्खपणाच असतो. तिथेच जशास तसे वागणं गरजेचं ठरतं. दुसरा मुद्दा म्हणजे लोक तुमची सहनशीलता तपासत असतात. लोक कधीच पहिल्यांदा मर्यादा ओलांडत नाहीत बरं का. ते हळूहळू तुमची टेस्ट घेतात. पहिल्यांदा थोडंसं चुकीचं वागतात. तुम्ही जर गप्प बसलात ना तर ते पुढच्या वेळी अजून पुढे जातात आणि असंच करत ते तुमच्या सहनशीलतेची सीमा ओलांडतात. त्यांना वाटतं तुम्ही काहीच करणार नाही, कारण तुम्ही आधीच काही केलं नाही. ही तुमची चूक ठरते. तुम्ही शांत राहणं निवडता आणि ते तुमच्यावरच चढतात. म्हणून कधी कधी वेळीच उत्तर देणं हे खूप महत्त्वाचंही असतं बरं का, नाहीतर लोक तुमच्यावरच राज्य करायला लागतील. मुद्दा तिसरा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे पहा, जशास तसे म्हणजे सूड नाही बरं का, स्वाभिमान आहे तो. लोकांना वाटतं जशास तसं वागणं म्हणजे उद्धटपणा आहे, म्हणजे सूड घेणंच आहे का, तर नाही. पण ते पूर्णपणे चुकीचं आहे बरं का. हे सूड नसतो, हा स्वतःचा सन्मान जपण्यासाठी निवडलेला मार्ग असतो. जेव्हा कोणी तुमच्याशी चुकीचं वागतं ना आणि तुम्ही त्याला उत्तर देता, तेव्हा तुम्ही चुकीचं करत नाही, तुम्ही स्वतःला वाचवत असता. तुम्ही तुमची मर्यादा दाखवतही असता. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना कळतं की याच्याशी जपून वागायला हवं बरं का, आणि तेव्हाच ते तुमचा आदर करायला लागतात. स्वतःसाठी उभं राहणं ही सगळ्यात मोठी ताकद असते खरं तर, आणि ती ताकद स्वतःमध्ये निर्माण करताच आली पाहिजे. पुढचा मुद्दा, जिथे आदर नाही तिथे अंतर ठेवायलाही शिकता आलं पाहिजे. प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. काही नाती फक्त ओझी असतात. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही लोक तुमची किंमत समजूनच घेत नाही. ते तुम्हाला कमी समजतात, तुमचं मन दुखावतात आणि तरीही मात्र अपेक्षा ठेवतात. अशा ठिकाणी स्वतःला सिद्ध करत बसू नका. तिथे अंतर ठेवा आणि गरज पडली तर जशास तसे देखील वागा, कारण जिथे आदर नाही तिथे नातं ठेवण्याला काहीही अर्थ नसतो. पाचवा मुद्दा म्हणजे लोक फक्त ताकदीला ओळखतात. जगात एक कटू सत्य आहे पहा, लोक फक्त ताकदीलाच मान देतात. तुम्ही शांत असाल ना तर ते तुम्हाला कमजोर समजतात. ते तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या नियंत्रण ठेवतात. पण ज्या दिवशी तुम्ही उभे राहता ना, तुमचा आवाज तुम्ही उठवता ना, त्याच दिवशी त्यांचा सूर देखील बदलतो. ते मागे हटतात, कारण त्यांना कळून चुकलेलं असतं आता हा सहन करणार नाही. म्हणून कधी कधी तुमची ताकद दाखवणं देखील गरजेचं असतं. सहावा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला त्याच्या भाषेत उत्तर द्या. सगळ्यांशी सारखं वागणं हीच तर मोठी चूक आहे. जो जसा वागतो त्याला उत्तर दिलं पाहिजे. चांगल्या माणसाशी चांगलं वागा आणि वाईटाशी मात्र योग्य उत्तर, नाहीतर लोक तुमचा गैरफायदा घेतात.
ते तुमच्या शांततेचा वापर करतात आणि तुम्हालाच दोष देतात. म्हणून तुम्हालाच प्रत्येकाला त्याच्या भाषेत उत्तर द्या, तेव्हाच लोक मर्यादेत राहतात. मुद्दा 7वा म्हणजे शांतता ही कमजोरी नाही, तुम्ही गप्प बसता याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात. तुम्ही शांत आहात कारण तुम्ही वाद टाळता. पण लोक याचा गैरफायदा देखील घेतात, गैरसमज करून घेतात. त्यांना वाटतं तुम्ही घाबरता आणि ते तुम्हाला दाबतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता ही वादळापूर्वीची अस्वस्थ असते. तेव्हा तुम्ही बोलताना तेव्हा लोक ऐकतात कारण तुम्ही उगाच बोलत नाही ना. 8वा मुद्दा म्हणजे स्वतःची किंमत ही स्वतः ठरवा. जर तुम्ही स्वतःला कमी समजाल तर जग तुम्हाला अजून कमी समजेल. लोकांना तुमची किंमत दाखवा, तुमच्या वागण्यातून, तुमच्या निर्णयातून, तुमच्या उत्तरातून. कोणी मर्यादा ओलांडली तर मात्र शांत बसू नका, जशाच तसे उत्तर द्या, तेव्हाच लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. 9वा मुद्दा म्हणजे जास्त सहन केलं की लोक चढतातच. तुम्ही जितकं सहन करता तितकं लोक पुढे जातात. त्यांना वाटतं की तुम्हाला काही फरक पडत नाही आणि ते तुमच्यावर राज्य करतात, तुमचं मन दुखावतात आणि तरीही मात्र अपेक्षा ठेवतात. पण जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा त्यांना मात्र धक्काच बसतो, कारण त्यांना कधीच तुम्हाला तसं पाहिलेलं नसतं. म्हणून कधी कधी सहन करण्याऐवजी उत्तर देणं देखील गरजेचं असतं. 10वा मुद्दा म्हणजे लोकांना धडा शिकवणं गरजेचं असतं. पहा, काही लोक शब्दांनी ऐकतच नाहीत, त्यांना अनुभवाची गरज असते. तुम्ही कितीही समजावलं तरी ते बदलत नाही. पण एकदा तुम्ही जशाच तसे वागलात ना की त्यांना सगळं समजतं. त्यांना कळतं तुम्ही कोण आहात आणि तुमच्याशी कसं वागायचं. 11वा मुद्दा म्हणजे प्रत्येक नात्यात मर्यादा ठेवणं गरजेचंच असतं. प्रत्येक नातं प्रेमाने टिकतं, पण मर्यादेमुळेच ते सुरक्षितही राहतं. जिथे मर्यादा संपतात ना तिथे गैरफायदा सुरू होतो. लोक हळूहळू तुमच्या आयुष्यात शिरतात, तुमच्या वेळेवर, तुमच्या निर्णयावर, तुमच्या भावनांवर अधिकार गाजवतात आणि तुम्ही ते सहन करता कारण तुम्हाला नातं टिकवायचं असतं ना. पण लक्षात ठेवा, मर्यादा नसलेलं नातं हे नातं नसतं, ते फक्त सवय बनतं. म्हणून सुरुवातीलाच तुमची मर्यादा स्पष्ट करा आणि कोणी ती ओलांडली तर जशाच तसे उत्तर द्या. 12वा मुद्दा म्हणजे स्वाभिमान हा कधीही विकू नका. जगात सगळं मिळू शकतं पहा, पण स्वाभिमान हरवला ना तर काहीच उरत नाही. लोक कधी कधी आपल्याला कमी दाखवतात, आपल्याला वाकवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला त्यांच्या सोयीने वापरतात आणि आपण मात्र गप्प बसतो कारण आपल्याला शांतता हवी असते ना. पण ही शांतता हळूहळू आपला स्वाभिमान खात जाते, हे लक्षात येतंय का? म्हणून कधीही कोणासाठीही स्वतःला कमी करू नका. गरज पडली तर जशाच तसे वागा, पण स्वतःची किंमत मात्र कमी होऊ देऊ नका. 13वा मुद्दा म्हणजे लोक बदलत नाही, अनुभव बदलतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही लोक कधीच बदलत नाही. तुम्ही त्यांना समजावता, त्यांच्यासाठी चुकता, त्यांच्या चुका माफ करता, पण तसंच राहतं ना, ते तसंच राहतात कारण त्यांना गरजच वाटत नाही बदलायची. पण एक गोष्ट त्यांना बदलते मात्र, ती म्हणजे अनुभव. जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देताना, जेव्हा तुम्ही अभ्यास जशाच तसे वागताना, तेव्हा त्यांना पहिल्यांदा जाणवतं की आता मात्र गोष्ट बदलली आहे आणि तिथूनच त्यांचा ॲटिट्यूड बदलतो. पहा, 14वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जिथे गरज नाही तिथे स्वतःला सिद्ध करू नका. सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करणं ही खूप मोठी चूक असते, कारण काही लोक कधीच तुमची किंमत मान्य करत नाही. तुम्ही कितीही केलं ना तरी त्यांना ते कमीच वाटतं. ते सतत तुमच्यावर शंका घेतात, तुम्हाला कमी लेखतात. अशा लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही बरं का. तिथे फक्त शांत राहा आणि वेळ आल्यावर जशाच तसे उत्तर द्या, कारण तुमची किंमत तुम्हाला माहीत असते की पुरेसं आहे ना. मुद्दा 15वा म्हणजे तुमचं मौन ही तुमची ताकद आहे. सगळ्या वेळेला बोलणं गरजेचं नसतं, कधी कधी शांत राहणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. पण ही शांतता तुमच्या नियंत्रणात असली पाहिजे. ती भीतीमुळे नसावी, ती संयमामुळे असावी. लोकांना वाटतं तुम्ही गप्प आहात म्हणजे तुम्ही कमजोर आहात, पण जेव्हा तुम्ही बोलताना तेव्हा त्यांना जाणवतं की तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता आणि तो क्षण आला की तुमचं जशाच तसे उत्तर हे सगळ्यांना शांत करून टाकतं. पहा, 16वा मुद्दा म्हणजे चुकीचं सहन करणं ही सुद्धा एक चूकच आहे बरं का. आपण नेहमी ऐकतो सहन करा, शांत राहा, पण प्रत्येक वेळी सहन करणं योग्य नसतं. कारण जेव्हा तुम्ही चुकीचं सहन करता ना तेव्हा तुम्ही त्या चुकीला मान्यता देता. लोकांना वाटतं की ते बरोबरच आहे आणि ते पुन्हा तसंच वाटतं. म्हणून वेळेस थांबवणं गरजेचं असतं. चुकीला चुकीचं म्हणणं गरजेचंच असतं आणि गरज पडली तर जशाच तसं वागणं देखील गरजेचं असतं. 17वा मुद्दा म्हणजे योग्य वेळी कठोर होणं शिका. खूप मऊ राहिलात ना तर लोक तुम्हाला वाकवतातच.
खूप कठोर राहिलात ना तर लोक तुमच्यापासून दूर जाणार. म्हणून योग्य बॅलन्स ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. पण जेव्हा वेळ येते तेव्हा कठोर होणं देखील गरजेचं असतं. कारण काही लोक फक्त कठोरतेला समजतात. तुमचं सॉफ्टनेस त्यांना कळतच नाही. म्हणून योग्य वेळी जशाच तशी वागा आणि त्यांना त्यांच्या जागेवर आणा. 18वा मुद्दा म्हणजे लोकांना तुमची सवय लावू नका. जेव्हा तुम्ही नेहमी उपलब्ध राहता तेव्हा नेहमी मदत करता, नेहमी होकार देता, तेव्हा लोकांना तुमची सवय लागते. आणि सवय झाली ना की मात्र कदर संपते बरं का. ते तुम्हाला गृहीत धरतात, तुमचं महत्त्व कमी होतं. म्हणून प्रत्येक वेळी होकार देणं बंद करा. कधी कधी नाहीही म्हणायला शिका आणि गरज पडली ना तर जशाच तसे तेव्हाच लोक तुमची किंमत ओळखतात. 19वा मुद्दा म्हणजे स्वतःसाठी उभं राहणं शिका. कोणीही येऊन तुमच्यासाठी लढणार नाही, तुमचं रक्षण करणार नाही, तुमच्यासाठी आवाज उठवणार नाही. हे सगळं तुम्हालाच करावं लागेल. जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात नाही तर कोणीच तुम्हाला सिरियस घेणार नाही. लोक तुमच्यावरच चालतील, तुम्हाला वापरतील आणि पुढे जातील. म्हणून स्वतःसाठी उभे राहा, आवाज उठवा आणि गरज पडली तर जशाच तसे उत्तर द्या. कारण तुमची किंमत तुम्हालाच ठरवायची आहे. 20वा मुद्दा म्हणजे जशाच तसे वागलं ना की लोक लायकीत राहतात. शेवटी एकच सत्य आहे, जग तुमच्याशी तसं वागेल तसं तुम्ही त्यांना परवानगी देता. जर तुम्ही सगळं सहन केलेत ना तर लोक तुमच्यावरच चढतील. जर तुम्ही गप्प बसला तर लोक दाबतील. ज्या दिवशी तुम्ही बदलता, जशाच तसे वागता, त्या दिवशी सगळं बदलतं. लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतं. ते मर्यादित राहायला लागतात. कारण त्यांना कळतं की आता तुम्ही जुने नाही राहिले आहात आणि तेव्हाच लोक तुमची खरी लायकी ओळखतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जग तुमच्याशी तसं वागेल जसं तुम्ही त्यांना परवानगी देता. तुम्ही शांत राहिलात ना तर लोक तुमच्यावर चढतील. तुम्ही सहन करत राहिलात तर लोक तुम्हाला गृहीत धरतील. पण ज्या दिवशी तुम्ही बदलता, जशाच तसे वागायला शिकता, त्या दिवशी सगळं बदलतं. लोक बदलत नाहीत, त्यांचं तुमच्याकडे पाहण्याचा नजरेच बदलतो आणि तेव्हाच ते तुमची लायकी ओळखायला लागतात. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वाभिमानासाठी उभे राहा आणि जिथे गरज आहे तिथे जशाच तसे वागायला अजिबात घाबरू नका. कारण तुमची किंमत ही तुम्हालाच ठरवायची आहे. आणि जर अशाच वास्तववादी, मनाला भिडणाऱ्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या विचारांसाठी जर आपल्या थॉट्सच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण फक्त बोलत नाही, इथे आपण मनाला जागं करतो, स्वतःची किंमत ओळखायला शिकतो. कारण प्रत्येकाला स्वतःची किंमत समजणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण फक्त बोलत नाही, इथे आपण मनाला जागं करतो, स्वतःची किंमत ओळखायला शिकवतो. कारण तुम्ही बदललात ना की तुमचं पूर्ण आयुष्य मात्र बदलू शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःसाठी बदला आणि नव्याने जीवनाची सुरुवात करा. भेटूया पुन्हाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.